मन आणि श्वसन यांचा संबंध असेल. आणखीन काही? प्राणायाम चालले होते सर. प्राणायाम. प्राणायाम आणि त्यांचे प्रकार, बरोबर आहे, आणि त्याचे फायदे. त्याच्यामध्ये महर्षी पतंजलीनुसार 4 प्राणायाम बघितले आणि गिरंड संहिता आणि हठयोग प्रदीपिकेनुसार आपण बघत आहोत काय काय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा सहित प्रकारचा आणि सूर्यभेदन नावाचा हे 2 प्रकारचे कुंभक म्हणजे म्हणजेच प्राणायाम आपण काल पाहिलेले आहेत. तर आज पुढचे बघूयात काय काय आहेत. आजच्या तासामध्ये उज्जयी. उज्जयी कशाला म्हणायचं हो? माहित आहे कुणाला? आता भ्रामरी आहे बघा. भ्रामरीला काय म्हणतो? संस्कृत जो शब्द आहे भ्रामरी, तो भ्रमरासारखा भ्रमरापासून घेतलाय असं म्हणतो किंवा भ्रमर. तसं उज्जयी म्हणजे काय सांगता येईल कुणाला? माहित आहे? सर उज्जयी म्हणजे तोंड बंद करून घशामध्ये म्हणजे कंठामध्ये असा आवाज काढणे, नंतर रोखून धरणे आणि नंतर नाकावाटे श्वास सोडून देणे. ठीक आहे, ही झाली कृती. पण सर उज्जयी उज्जैन शब्दात म्हणजे बंधनातून मुक्तता किंवा हं, जिंकणे असं. ठीक आहे. मग कृती जी सांगितलात तुम्ही आता, बरोबर आहे, घशातून आवाज काढणे असं सुद्धा म्हणलेलं आहे. मग कशी आहे, एखादा कोणी दाखवाल का? किंवा आता ठीक आहे, तुम्ही दाखवा पूनम ताई, तुम्ही काय? तर घशातून आवाज काढायचा आणि त्याच्यानंतर जालंधर बंद लावायचा आहे आणि ठीक आहे, त्याच्यानंतर कृती सोडायचं आहे. माहित आहे, हो. मला पण कृती माहिती आहे आणि तुमच्याकडून पण मला ऐकून घ्यायचं आहे आणि वेगळं काय सांगता येते का त्याच्यामध्ये बघायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही घशातून आवाज काढताय, तो आवाज कसा काढताय हे बघायचं मला. तर थांबा थोडं, माझा मुलगा इथे खूप गोंधळ घालते. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालतंय. हा, म्हणजे हे तर पक्का आहे तुमचं की घशातून जो आवाज आहे, बरोबर आहे, तो कसा आहे तुमचा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे असाच आहे का? हो सर. बरोबर आहे, याच्या व्यतिरिक्त आहे? सांगा, म्हणजे पुढे जाता येते आपल्याला लगेच. ठीक आहे, पुढे जाऊयात. असाच आहे असं समजू आपण आणि पुढे जाऊ. बघा, आता तुम्ही उज्जयी म्हणल्यास उज्जयी काय असं म्हणल्यास तुम्ही उज्जयीची कृती सांगितली किंवा उज्जयी कसं करायचं ते पण सांगितलं, करून दाखवलं. पण बघूया आता, म्हणजे उज्जयी या नावाचा नेमकं अर्थ काय होतो. जसे की भस्त्रिका नावाचा अर्थ वेगळाच आहे, भ्रामरी नावाचा अर्थ वेगळाच आहे. तशाच प्रकारे उज्जयी या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे जिंकणे. काय आहे? जिंकणे असा त्याचा अर्थ निघतो. आणि उज्जयी श्वासालाच मग काय म्हणता येईल हो? विजयी श्वास किंवा विजयाचा श्वास असं सुद्धा संबोधलं जाईल. बरोबर आहे का? मग याची कृती कशी आहे, काय काय सांगितलंय? कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यावा व श्वास घेताना कंठ थोडासा अंकुचित करून श्वासाचा स्पर्श कंठाच्या आतून होऊ द्या व घर्षणयुक्त आवाज करीत श्वास आत घेतल्याने केवळ स्वतःस जाणवेल असा स्पष्ट आवाज काढावा. आता इथं महत्वाचं आहे बघा.
स्वतः असं जाणवेल असा आवाज. मग कसा येईल होतो? आता जो तुम्ही काढला किंवा मी करून दाखवला तो स्वतःला तर जाणवणारच आहे, परंतु आपल्यापासून जो दूर आहे किंवा एक 5 फुटावरती थांबलेला आहे किंवा 6 फुटावरती 10 फुटावरती थांबलेला आहे, तर त्या व्यक्तीला पण ऐकू जाईल का हो आत्ताचा केलेला प्रकार? नाही सर, हो, स्वतःपुरता मर्यादित असायला हवा. ऐकू जाईल. पण आता केलेला आपण जी जाईल. हा, आता जी कृती करून दाखवली आपण त्याच्याविषयी आपण बोलतोय. मग बरोबर आहे. आता जी कृती केली त्याचा आवाज 10 फुटापर्यंतच्या व्यक्तीला सुद्धा जाईल. मग इथं काय सांगितलंय? असावा, स्वतःला ऐकू आलं पाहिजे. 5 फुटापर्यंत असणाऱ्या व्यक्तीला ऐकू नाही गेलं पाहिजे. मग तो कसा काढता येईल? आणि गळ्याचं कंठाचं अंकुंचन करून बघा, श्वासाचं घर्षण करायचंय फक्त मध्ये. मग आवाज कसा निघतोय? ऐकू येते का बघा आवाज माझा? मी काढून दाखवतो. ऐकू येतोय का? येतोय का थोडासा ऐकू? थोडासा ऐकू येतोय, पण जोरात ऐकू येतोय का? असा नाही काढायचा आवाज. आपण बरेच वेळेस उज्जाई प्राणायामाबद्दल ऐकलंय, वाचलंय किंवा बघितलंय, पण हा आवाज चुकीचा आहे. आणि आवाज कसा आहे? एकदम स्मूथ असा आवाज जो स्वतः पुरता मर्यादित असेल, स्वतःला ऐकू येईल, लांबच्या व्यक्तीला ऐकू येणार नाही असा आवाज काढणं त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. मग करता येईल का बघा बर, एक दोघाला करून बघा बर, जमेल का? सुरुवातीला कोण होतं? समृद्धीताई, बघा बर येते का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. करा आणखीन एकदा. जोराचा आवाज काढायचा नाही, सुरुवातीला येणार नाही, नंतर येईल, पण जोराचा आवाज काढू नका. आता बघा आणखीन एक प्रकारे मी सांगतो. हा आवाज कसा आहे तुला? किंवा हे समोरासमोर असल्यास स्पष्ट करून सांगणं थोडस सोपं जाईल, असं लक्षात येणार नाही तेवढं. ठीक आहे, पुढे बघूयात मग. कुठवर आलो आपण? श्वास आत घेताना केवळ स्वतःच जाणवेल असा स्पष्ट आवाज काढावा व आवाज सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच लयीत असावा. आपण कधी कधी कसं करतोय बघा, तुम्ही जोराचा जरी आवाज काढत असला तरी सुरुवातीला थोडासा जोरात काढताय, पुन्हा पुन्हा काय होतोय, तो आवाज मंद मंद होत जातोय. तसं पण इथं करणं चुकीचं आहे. तर काय म्हणलेलं आहे, सुरुवातीला जसा आवाज निघालाय तसाच शेवटपर्यंत, म्हणजे एका लयामध्ये तो आवाज निघणं गरजेचं आहे. तसेच एकसारखाच परंतु सूक्ष्म मोठा आहे का? नाही, सूक्ष्म स्वतःला ऐकण्या इतका व स्पष्ट, स्पष्ट पण आला पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सूक्ष्म स्पष्ट राहील याची सुद्धा दक्षता घ्यावी. श्वासाने पूर्ण छाती भरल्यानंतर जालंधर बंद करावा व नंतर डाव्या नाकपुडीने रेचक करावे, असं इथं सांगितलेलं आहे. तसेच आणखीन एक महत्वाची गोष्ट, आता बघा, योग कधी करावा?
तर रिकाम्या पोटी करावा, बसून करावा किंवा पहाटे करावा किंवा शौचादी वगैरे उरकून करावा, असं वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतील. तर आता याच्या बाबतीत जसं की एक अपवाद आहे वज्रासन, हे जेवल्यानंतर पण आपण करू शकतो. परंतु या प्राणायामाबाबतीत काय म्हणलेलं आहे आणखीन बघा, एक गोष्ट महत्वाची, गच्छता तिष्ठता कार्य उज्जायाख्य तू कुंभकम. म्हणजे काय, तर चालताना फिरताना, उठताना बसताना, झोपलेल्या अवस्थेमध्ये किंवा बसलेल्या अवस्थेमध्ये, कोणत्याही अवस्थेमध्ये केला जाणारा प्राणायाम किंवा करता येणारा प्राणायाम हा उज्जायी आहे, असं सुद्धा तिथं ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कधीही करू शकतो आपण, चलताना करू शकतो, फिरताना करू शकतो, बसलेल्या अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये. म्हणजे हा इतका सहज सोपा, करण्यास सोपा आहे, असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत, चलताना जरी केला तरी त्याचे फायदेच होणार आहेत, असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. तर लाभामध्ये काय म्हणले बघा, तर या उज्जायी कुंभकामुळे नाका तोंडातील कफ दूर होतो. आता कफाचे जे मूळ स्थान आहेत किंवा कफाचे जे विकार आहेत ते रेस्पिरेटरी सिस्टमशी निगडीत आहेत. नाकातोंडातील कफ म्हणजे काय, तर कफाचं स्थानच ते आहे. वारंवार नाकातून पाणी वाहणं, शिंका येणं, बरोबर आहे, नाक बंद होणं, नाक जड होणं, किंवा तोंडातील कफ म्हणजे काय, घशाशी संबंधित असेल किंवा काही व्यक्तींना टॉन्सिलिटिस सारखा जो आजार आहे, अशा व्यक्तींना की तोंडात काहीतरी कडवट पदार्थ निर्माण झाल्यासारखा भासतो सारखं सारखं. म्हणजे डोळ्यामध्ये औषध टाकलं आपण बघा, टाकलं असेल, बघितलं असेल, तर त्याचा स्वाद, त्या औषधाचा कडवट स्वाद आपल्या घशामध्ये उतरतो बघा, अनुभवला असेल. तसंच टॉन्सिलिटिसचा जर एखाद्या व्यक्तीला त्रास असेल किंवा तो पुढे गेलेला असेल, तर त्या व्यक्तींना सुद्धा कडवट अशा प्रकारचा एक स्राव घशामध्ये जाणवत असतो. म्हणून नाकातोंडातील कफ हे कमी होणं सुद्धा ह्या उज्जायी कुंभकामुळं शक्य होतं. तसेच शरीरांतर्गत अग्नी म्हणजेच पचनशक्ती वाढवतो. आणखीन काय, जलोदर रोग. जलोदर म्हणजे काय हो, माहित आहे का, कशाला म्हणायचं? नाही सर. ऐकलंय तरी, नाव तरी ऐकलंय? हो सर. बरोबर आहे, जलोदर रोग दूर होतो असं ऐकलेलं असेल. जलोदर म्हणजे काय, जल म्हणजे पाणी आणि उदर म्हणजे पोट. जर त्याची संधी करून बघितलं तर जल आणि पाणी असं त्याचं आपण रूपांतर करू शकतो. जलोदर म्हणजे पोट फुगणे, पोटात पाणी तयार होणे, अशा प्रकारचा एक विकार आहे, त्याला म्हणायचं आहे जलोदर. आणि ते पोटात पाणी तयार झाल्यामुळं पोट फुगतं, पोट दुखायला लागतं, असे विकार तिथे उद्भवतात, त्यालाच म्हणलेला आहे जलोदर रोग. आणि धातुगत रोगांचे उच्चाटन होते. धातुगत रोग म्हणजे काय, तर हे संबंध पुरुषांशी निगडीत आहेत. धातू म्हणजे वीर्य किंवा शुक्र असं त्याला आपण म्हणू शकतो. धातुगत रोग म्हणजे काय, तर शुक्राणू कमी असणं किंवा वीर्य पातळ असणं, घट्ट असणं, असे वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. आणि ते सामान्य अवस्थेमध्ये असणं हे गरजेचं आहे. पुरुषांसाठी धातुगत रोगांचे उच्चाटन होण्यासाठी उज्जायी प्राणायाम तिथं महत्वाचा ठरतो. तसेच पुढे काय म्हणले बघा आणखीन, कफ रोग होत नाहीत. आता वरचे जे फायदे बघितले आपण, ते कशामध्ये सांगितलेले आहेत, हठयोग प्रतिपिकेनुसार आपण त्याचे फायदे बघितलो. आता घेरंड संहितेनुसार काय काय आहेत बघूयात. तर कफ रोग होत नाहीत, म्हणजेच जसं की वरी नाकातोंडातील कफ दूर होतो म्हणलंय, त्यालाच खाली कफ रोग होत नाहीत असं म्हणलेलं आहे. कफाचे एकूण रोग किती आहेत हो, वात पित्त कफ. वाताचे 80 प्रकारचे आहेत, 40 कफाचे बरोबर, आणि 20 पित्ताचे. पित्ताचे.
नाही नाही सर. असे हा कफाचे बोला. 20 रोग. कफाचे आहेत आणि 40 पित्ताचे आहेत ना. हा, कफाचे 20 रोग आहेत. कफाचे 20 आणि पित्ताचे 40. म्हणजे कफरोगामध्ये इथं फायदा होणार आहे. इतर तसेच अजीर्ण. अजीर्ण कशाला म्हणायचं हो? अपचन. अपचन, खाल्लेलं पचन न होणे. बरोबर आहे. अजीर्ण कशामुळे होत असेल मग? अपचन कशामुळे होत असेल? अति अग्निमंद खाल्ल्यामुळे. झाल्याने. हा, काय काय? अग्नी मंदावल्याने पण अपचनाचा त्रास होतो. बरोबर आहे, छान. आणखीन कोणी सांगितलं? ठीक आहे, बघूयात. अजीर्ण कशामुळं होतं? तर जठराग्नी जी आहे ती मंद झाल्यामुळं. जठराग्नीचं कार्य काय आहे? अन्नाचं पचन करणं, अन्नाला भस्मीभूत करणं, हे जठराग्नीचं काम आहे. मग सुरुवातीला हठयोग ग्रंथातील फायद्यामध्ये आपण बघितलं का, शरीरातील अग्नी वाढतो. मग जर प्रदीप्त असेल, जठराग्नी जर प्रदीप्त असेल, तर खाल्लेल्या अन्नाचं सहजच पचन होऊ शकतं. आणखीन सायंटिफिक दृष्ट्या किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की पचनशक्ती वाढते, असं सुद्धा पुढे म्हणलेलं आहे. म्हणजे अजीर्ण काय होतं? तर पचनशक्तीच्या कमतरतेमुळं अजीर्ण होतं. पोटातील खाल्लेलं अन्न तसंच पडून राहतं, त्याचं विघटन व्यवस्थित होत नाही. आणि जर विघटनच व्यवस्थित झालं नाही, तो भाग पुढे बघूयात. अजीर्ण तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलेलं आहे? अजीर्णामुळं इतर सर्व रोग उद्भवतात. अजीर्ण ही रोगाची जननी आहे, असं सुद्धा म्हणलेलं आहे. का हो असं का म्हणलं असेल? तर एकट्या अजीर्णामुळं सप्तधातूवर परिणाम होतो. बरोबर आहे का? अन्नाचं जर पचन व्यवस्थित नाही झालं तर रसाची निर्मिती होईल का? बरोबर आहे. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे जे सप्तधातू आहेत, यांची उत्तरोत्तर निर्मिती होईल का? तर होणारच नाही. किंवा सायंटिफिक दृष्टिकोनातून जर बघितलं आपण, अन्नाचं पचन झालं तरच त्याच्यात अन्नाचं विघटन झालं तरच त्याच्यातील पोषक तत्व शरीरामध्ये लहान आतड्यामध्ये काय केले जातात? शोषून घेतले जातात. जर अन्नाचंच पचन झालं नाही, अन्नाचं विघटनच झालं नाही, तर पोषक तत्वांची कमतरता भासेल का हो? पोषक तत्व व्यवस्थित शोषता येतील का? येणार नाहीत. नाही. बरोबर आहे. पोषक तत्व म्हणजे काय? अन्नातील असणारे घटक कॅल्शियम, मॅग्नेशियम, विटॅमिन्स ए, बी, बरोबर आहे, सी, किंवा आणखीन काही गोष्टी जेवढं काही आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असतील. हे पोषक तत्व जर व्यवस्थित शोषून घेतले नाही शरीरानं, तर शरीराची निर्मिती होईल का? बरोबर आहे. किंवा असं दोन्ही दृष्टिकोनातून आपण तिथं सांगू शकतो. एक आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून. म्हणजे अजीर्णामुळं पोषक तत्वांची कमतरता भासेल आणि शरीर विकृती आपोआपच व्हायला लागतील. म्हणूनच आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे अजीर्णाला सर्व रोगांची जननी, असं सुद्धा म्हणलेलं आहे. तसेच मग अजीर्ण कशामुळे कमी होईल? उज्जाईमुळे कमी होईल आणि वायू संचय होत नाही. आता हा काय प्रकार आहे हो वायू संचय? म्हणजे गॅस पोटामध्ये. गॅसेसचे विकार, किंवा काही लोकांना गॅसेस तर बाहेर पडतातच, पडणं गरजेचं आहे. आता पोटात गॅस तयार होतोय ते बाहेर पडणं गरजेचं आहे, पण काही लोकांना बाहेर पण पडत नाही सहजासहजी, तो पोटातच साचून राहतो. मग पोटातच साचून राहिल्यामुळं तो वरच्या भागाला स्पर्श करतो किंवा तिथं एक प्रकारचं दुखणं निर्माण करतो, पेन निर्माण करतो. तर आणि वायुसंचय जो हा आहे प्रकार, हा प्रकार सुद्धा अजीर्णावरतीच अवलंबून आहे. म्हणजे अन्नाचं पचन व्यवस्थित नाही झालं तर वायुसंचय होऊ शकतो, असं सुद्धा तिथं
हे आहे, म्हणून वायू संचय सुद्धा होत नाही. आणि त्याच्या पुढचा भाग जो आहे तो आहे आमवात. म्हणजे काय हो माहित आहे का, आमवात कशाला म्हणायचं? माहित आहे आम्लता कुणाला? सर, आम्लता. स्नायूंमध्ये आम्लता असते. बर, आणखीन काही? सांगता येईल? ठीक आहे, पुढे जाऊया. सर आमवात. गुडघ्या आणि म्हणजे गुडघ्या वेगवेगळ्या सांध्यामध्ये आम्लता जमा होते, तो म्हणजे आमवात का सर? ठीक आहे, थोडस पुढे आलोय. तर शरीरामध्ये आम्लता असं नाही, त्याचा अर्थ असा नाही. तर वात, जसे की धनुर्वात, संधिवात, आमवात असं ऐकतो आपण, बरोबर आहे? मग आमवात म्हणजे काय? तर तो का उद्भवतो, कशामुळे उद्भवतो? तर तो सुद्धा अजीर्णामुळे उद्भवतो, असं कशामध्ये म्हणलेलं आहे? आयुर्वेदामध्ये म्हणलेलं आहे. अपचित अन्नाचा भाग तसाच पोटामध्ये पडून राहतो आणि त्याचं रूपांतर आमामध्ये होतं. आणि हे रूपांतरित झालेला आम सांध्यामध्ये जाऊन बसतो. आणि सांध्यामध्ये जाऊन बसल्यामुळं काय होतं, तिथं वेदना जाणवायला लागतात. तर जर समजा तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात, आमवातावर जर औषधं घेत असाल तुम्ही, तर अगोदर त्यांनी काय करतात, पचनक्रियेला मजबूत, पचनक्रिया तीव्र करणारी औषधं देतात. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं अगोदर पचन झालं पाहिजे. किंवा आमवात जो आहे तो उपवासाने सुद्धा कमी होतो बघा. म्हणजे कसं हो? आमवात कशाला, आमवातचं मूळ काय म्हणलेलं आहे? अजीर्णामुळं पडून राहिलेल्या अन्नामुळं आमवात तयार होतो. तर उपवासामुळे काय होतं, तर आपण वरून घेणारं जे अन्न आहे ते थांबवलं जातं. उपवास म्हणजे फराळ करून केलेला उपवास नाही बरं का, पूर्ण उपाशी किंवा पाणी पिऊन पचन केलेला उपवास. संस्थेला विश्रांती सर. हा. मग ज्यावेळी एक वेळचं आपण जेवण थांबवलं की काय होतं, पोटाला विश्रांती मिळते. आणि दुसरी गोष्ट काय घडते, तर पोटामध्ये अपचित जो भाग आहे तो सुद्धा पचवण्याचं कार्य त्या ठिकाणी सुरू होतं. बरोबर आहे? मग ते कशासाठी, आमवातासाठी गरजेचं आहे. आणि योग मार्गामध्ये उज्जाईमुळे सुद्धा आमवात कमी होतो असं सांगितलेलं आहे. आणि पुढचा जो भाग आहे, पचन रोग राहत नाहीत असं पण म्हणलेलं आहे. म्हणजे हे सर्व अजीर्ण, वायुसंचय, आमवात, पचन रोग हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत बघा. बरोबर आहे का? एकमेकावरती अवलंबून आहेत. कशावरती अवलंबून आहेत? अजीर्णावरती अवलंबून आहेत. बरोबर आहे? पचन हो रोग पण सर. हो सर. हा, ठीक आहे, पुढे बघूयात. मग पुढं काय सांगितले आणखीन? क्षय, खोकला, ताप होत नाहीत. आता आणखीन एक इथं उदाहरण बघूयात. तापाचे सुद्धा विविध प्रकार आहेत. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, अजीर्ण किंवा अन्नाचं पचन जरी नाही झालं व्यवस्थित तरी सुद्धा ताप येतो, असं सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे हे पण अजीर्णावरती अवलंबून आहे बघा. म्हणजे अजीर्णावर किती घटक अवलंबून आहेत बघा. तापाचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही इन्फेक्शन मुळे ताप येतो किंवा दुखापत काही झाली तर ताप येतो. परंतु अजीर्ण, अजीर्णामुळे सुद्धा ताप येतो. अजीर्ण ज्वर असं सुद्धा तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणजेच साहजिकच अशा प्रकारचा ताप सुद्धा तिथं कमी होईल. आणि क्षय, खोकला हे जे विकार आहेत ते कफाशी संबंधित आहेत. कफ रोग त्याच्यामध्ये हे क्षय खोकल्यामध्ये येईल. ठीक आहे, पुढे काय म्हणले आणखीन? उज्जाई कुंभक करणाऱ्या माणसास वार्धक्य व मृत्यू यांचा नाश करण्यात येतो असं सुद्धा. म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, वार्धक्य असेल किंवा मृत्यू असेल, या गोष्टी प्रगत अभ्यासकाच्या असतात. पुढे बघूयात मग आणखीन, याच्यात काय अडचण असेल?
पुढचा आहे शीतली शीतकारी. दोन प्रकारचे आहेत, बघूया. एक मिनिट हा. बरोबर आहे. शीतली आणि शीतकारी. जसं की उज्जाईचा अर्थ आपण काय काढला, विजयी श्वास. उज्जाईचा संस्कृत मधील उज्जाई या नावाचा अर्थ काय होतो असं म्हणलेला आहे, तर विजयी. तसंच आता हे शीतली असेल किंवा शीतकारी असेल, दोन्हीचे अर्थ साहजिक सोपे आहेत. शीतली म्हणजे काय, शीतलता शीतलता. देणार. बरोबर आहे. त्याच्या नावातच स्पष्ट आपल्याला लगेचच समजतं. नावाप्रमाणे शीतलता देणारा असल्याने शीतली असे संबोधले जाते. आणि त्याच्या पुढचा काय आहे, शीतकारी. शीत म्हणजे थंड, कारी म्हणजे करणारा. म्हणजेच काय, पूर्ण अर्थ काय होईल, शीतल थंड करणारा. बरोबर थंड आहे. कर. हा, असं त्याचा साहजिकच सोपा अर्थ आपण बघू शकतो. बघूयात मग शीतलीमध्ये काय काय सांगितले. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसून ओठांचा आकार इंग्रजीतील ओ अक्षरासारखा गोल करावा व जिभेचा आकार यू अक्षरासारखा करावा. या यू अक्षरासारखा जो शब्द आहे, ती जी कृती आहे, जिभेची आकृती आहे, तिला काकी मुद्रा असं सुद्धा संबोधलं जातं. व जिभेच्या पनोळीतून वायू आत ओढून घ्यावा व नंतर ओठ व जिभेचा आकार सामान्य करून आत घेतलेला वायू आतच रोखून कुंभक करावा, परिचेक करावा, अशी याची कृती आहे. आपणा सर्वांनाच माहित आहे. तसेच लाभामध्ये काय काय सांगितलंय परत, याच्यामध्ये पण अजीर्ण आहे बघा. अजीर्ण, पित्त यांचा त्रास होत नाही. तर अजीर्णाचे पण प्रकार वेगवेगळे असतात. तसेच पित्त हा प्रकार कसा आहे, उष्ण प्रवृत्तीचा आहे. उष्णता वाढणं, जळजळ, आपण काय म्हणतो, छातीत जळजळ करायला म्हणतो. बरोबर आहे. त्याचं लक्षणच काय आहे, उष्णतादायी. मग हा जो प्राणायाम आहे याचं नाव काय आहे, शीतल. पित्ताला शीतल करणारा, उष्णतेला शीतल करणारा, म्हणजेच पित्ताचा त्रास कमी करणारा असा आहे प्राणायाम आहे. तसेच गुल्म, प्लीहा, जनेंद्रियाचे त्रास. गुल्म म्हणजे काय माहित आहे का तुम्हाला? पोटाशी संबंधित आहे. पोटाशी संबंधित. म्हणजेच जसे की आपण जलोदर बघितला बघा. जलोदर मध्ये काय होतं, पाणी तयार होतं किंवा साचतं. तसं गुल्म जो हा प्रकार आहे, हा सुद्धा वायुगोळ्यासारखा प्रकार आहे. म्हणजे पोटामध्ये वायूची निर्मिती जास्त होणे. प्लीहा म्हणजे काय हो, आठवतंय? किंवा यालाच असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल, लिव्हर जे आहे त्या लिव्हरचा आकार वाढणे. काय करणे, स्प्लीनचा आकार वाढणे. त्याच्यामुळे सुद्धा गंभीर परिणाम शरीरावरती होऊ शकतात. तसेच पचनेंद्रियांचे त्रास, पित्त वगैरे रोग व त्यांच्यातील विषय नाहीसे होतात. आता हा विषय नावाचा काय भाग आहे, टॉक्सिन्स जे आहेत शरीरामध्ये. आता बघा, टॉक्सिन्स बाहेर काढण्याचं काम कुणाचं आहे, उत्सर्जन संस्थेचं काम आहे. एकशाद्वारे बाहेर टाकले जातात, मलमूत्राद्वारे बाहेर टाकले जातात. मग शीतली प्राणायामामुळं शरीरातील टॉक्सिन्स हे नाहीसे करण्याचं काम, कमी करण्याचं काम हे सुद्धा तिथं घडून येतं. तसेच पुढे काय म्हणले, भूक व तहान लागत नाही.
आता बघा आपण काही योगी जे आहेत अगोदर पण ऐकलेलं असेल की 3-3 महिने 6-6 महिने ध्यानस्थ अवस्थेमध्ये राहायचे तर त्यांना भूक तहान लागायची नाही का? बरोबर आहे. समाधी अवस्थेमध्ये भूक तहान लागायची नाही का? किंवा अशा वेगवेगळ्या प्राणायामामुळं त्यांच्यावरती भूक आणि तहानेचा प्रभाव कमी झालेला असतो. किंवा आणखीन एक याच्यामध्ये असं आहे की ज्यावेळी आपण प्रवासाला जातो, लांबचा प्रवास आहे 5 तासाचा, 8 तासाचा, 9 तासाचा, 10 तासाचा, अशा वेळी सुद्धा मदत करणारा शीतली आहे असं सुद्धा म्हणलं जातं. का हो? कारण प्रवासामध्ये भूक जास्त म्हणजे प्रवासामध्ये भूक लागू नये किंवा तहान लागू नये अशा गोष्टी टाळता याव्यात म्हणून प्रवासामध्ये सुद्धा भूक तहान लागू नये म्हणून आपण हा प्राणायाम तिथं करू शकतो. तसेच उष्णतेचे विकार, जळजळ, दाह कमी होतो व थंडावा देतो. आता साहजिकच या गोष्टी आपण सहज समजू शकतो. शीतली आहे म्हणून शीतल करणार आहे. जळजळ वगैरे तो साहजिकच कमी करतो. उष्णतेचे विकार, उष्णतेच्या विकारामध्ये काय काय येतं? पित्ताचे विकार किंवा उष्णता वाढल्यामुळं घाम येतो बघा काही लोकांना जास्त प्रमाणामध्ये. बरोबर आहे. नुसतं एका ठिकाणी उभा राहिले तरी त्यांच्या पायाचे तळवे फरशीवरती उमटतात. म्हणजे इतका घाम, हाताला सुद्धा इतका घाम येतो. किंवा तारुण्यावस्थेमध्ये मुरुम जे येतात, पिंपल्स आपण त्याला म्हणतो, हे उष्णता वाढल्यामुळे सुद्धा येऊ शकतात. किंवा उष्णता वाढल्यामुळे आणखीन काय विकार सांगता येतील, माहित आहेत का तुम्हाला? तर उष्णता वाढली. भेगा पण पडतो. काय? हात पायांना भेगा पडण्याचे प्रकार पण होतात उष्णता वाढली. काही व्यवस्थित ऐकू येत नाही तुमचं. पण असं पण आपण म्हणू शकतो बघा, तळपायांची जळजळ, तळपायात आग आग होणे, आग पडणे. बरोबर आहे. किंवा आणखीन काय सांगता येईल? काही जणांची त्वचा, आता बघा काही लोक, माझा आवाज येतोय ना व्यवस्थित तुम्हाला? हो सर, येतो. तर गरमीमुळं हाताचे पण कातड्या निघतात आणि पायाच्या तळपायाला पण गरम होते सर. बोला कोणीतरी. गरमीमुळे सर हाताचे पण कातड्या निघतात ना. तर तुळशीत जरा अगरबत्ती लाव. आवाज येतोय का माझा? आता येतो सर. अगोदर येत नव्हता का? हा म्हणजे कट होत होता सर मध्ये मध्ये. ठीक आहे, बघूयात कुठवर आलोय आपण. हा, पायामध्ये जळजळ असणे, तळपायामध्ये काही लोकांना जळजळ जाणवते. अशा वेळी हाताचे पण सुद्धा निघतात सर, हाताचे पण. हा गरमी हाताचे हा ठीक आहे, हाताचे तळवे जळजळ वाटणे किंवा एखादा व्यक्ती भाजलेला आहे किंवा पोळलेला आहे त्याला, त्या व्यक्तीला मदत होईल का हो या प्राणायामामुळे? हो. होईल. बरोबर आहे, होऊ शकते. कदाचित त्या हो, अशा कारण व्यक्तींना पूर्ण अंग हा भाजण्याचे पण प्रकार असतात, 50%, 30%, 90%. बरोबर आहे. परंतु जास्तच उष्ण
त्रास होत असतो अशा व्यक्तींना पण तिथं त्याच्यामुळे मदत होऊ शकते. किंवा आणखीन एक बघा, काय सांगत होतो मी कट होण्यापूर्वी, हा त्वचेचे रंग बघा, एकतर व्यक्ती काळी असेल किंवा निम काळी असेल म्हणजे गव्हाळ रंगाची असेल किंवा गोरी असेल, बरोबर आहे. असे आपण प्रकार त्याच्यामध्ये सांगू शकतो. पण काही व्यक्तींचा रंग हा लालसर असतो बघा, पाहिलात का हो कधी? हो सर. त्वचा किंवा तोंड असं लालवट दिसतं, आपल्या सामान्य व्यक्तींसारखं दिसत नाही. पांढरा आणि लालसर दिसतं सर, दोन मिक्स. लालसर असं असतं. तर अशा व्यक्तींना हे असं का दिसत असतं, तर त्यांच्यामध्ये पित्ताचं प्रमाण म्हणजे उष्णतेचं प्रमाण हे सुद्धा जास्त असतं, त्याच्यामुळे सुद्धा लालवट कलर त्यांच्यामध्ये दिसत असतो. आणखीन एक सांगता येईल की ज्या व्यक्तींना राग लवकर येतो, ज्या व्यक्ती लवकर गरम होतात, बरोबर आहे, अशा व्यक्तींना सुद्धा शीतली प्राणायाम तिथं मदत करतो. आता हे शास्त्रीय हे नाहीत बरं का, पण हे अभ्यासातून दिसून आलेले किंवा अनुभवातून दिसून आलेल्या गोष्टी आहेत. ज्या व्यक्तींना राग लवकर येतो, चिडचिड जास्त होते, अशा लोकांना सुद्धा हा मदत करणार आहे. मग राग आल्यावरच काय होतं? बीपी वाढतो बघा, बरोबर आहे. मग राग कमी करण्यास मदत तर करणारच आहे, पण आपण हे पण सांगतो बरेच वेळेस की उच्च रक्तदाबामध्ये सुद्धा शीतली प्राणायाम महत्वाचा आहे. निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये असं सांगतो. म्हणजे राग असेल किंवा उच्च रक्तदाब असेल, या दोघांमध्ये सुद्धा हा मदत करणार आहे. तसेच पित्तामुळं अंगावर चकते उठतात बघा काही लोकांच्या, बघितले का कधी? होय सर. तर त्या ठिकाणी सुद्धा हा प्राणायाम तिथं मदत करू शकतो. म्हणजे बघा, पित्ताशी संबंधित विकार, आता आपण बघितलं पित्ताचे रोग किती म्हणलं? 40. म्हणजेच याच्यामध्ये कोणकोणते रोग येतील बघायचं. तर पित्तामध्ये येणारे जे वेगवेगळे, आता हे अंगावर चकते उठणं, तोंडावर तारुण्यामध्ये फोड येणं, असे वेगवेगळे विकार आहेत किंवा आणखीन 40 प्रकारचे आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये शीतलीनं फायदा होतो असं आपण तिथं सांगू शकतो, एक एक नाव घेत बसण्यापेक्षा पूर्ण पित्तांच्या विकारामध्ये. तसंच खाली काय म्हणलेलं आहे, शरीर तर शांत होतच, त्यासोबत मन सुद्धा शांत आणि शीतल बनते. तसेच मानसिक पातळीवर संतोष आणि समाधानाची वृत्ती वाढीस लागते, चंचलता कमी होते. बरोबर आहेत का या गोष्टी? चंचलता हा सुद्धा पित्ताचाच एक हे आहे बरं का, प्रकार आहे. ज्या व्यक्तीमध्ये पित्त प्रधान असतो ती व्यक्ती चंचल असते, आणि ज्या व्यक्तीमध्ये कफ प्रधान असतं ती व्यक्ती शांत असते. तिचं बोलणं शांत असतं, चालणं शांत असतं, बसणं शांत असणं, विचार करणं शांत असतं. हे किंवा ती व्यक्ती जाड असते, असे वेगवेगळे, त्या व्यक्तीचे केस कुरळे असतात, हा थोडीशी गोरी असते, असं वेगवेगळं वर्णन आयुर्वेदामध्ये आलेलं आहे. तसंच चंचलता हे पित्त प्रकृती लोकांचं लक्षण आहे. मग सामान्य चंचलता असेल तर ठीक आहे, पण अतिशय जर चंचल असेल तर तिथं ते मात्र कमी करावं लागणार आहे आपल्याला. म्हणजे चंचलता हा सुद्धा गुण कशाचा आहे? पित्ताचा आहे बघा, बरोबर आहे. मग शीतली काय कमी करतय? पित्त कमी करतय. पित्त प्रकृतीवाल्यांना हे उपयोगी आहे, म्हणून त्या व्यक्तींची चंचलता सुद्धा कमी होऊ शकते. मनातील धावणारे विचार किंवा मनाला सुद्धा हे शांत करतं. तसेच हा प्राणायाम उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त आहे, हे बरेच वेळेस आपण ऐकलेलं आहे. उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास खूप कमी होतो. करावं यावेळेस तर बघा, तापमान किती वाढलेलं होतं, कुठपर्यंत गेलेला होता पारा.
बरोबर आहे. अशा उष्णतेमध्ये हा प्राणायाम खूपच मदत करणारा आहे. आणि याच्यामुळे बघा आणखीन काय म्हणले आपण, भूक ताण कमी लागते, तहान कमी लागते. उन्हाळ्यामध्ये तहान कमी लागते का जास्त लागते हो? जास्ती लागते. उन्हाळ्यात जास्त लागते सर. जास्त लागते, तहान जास्त लागते, जास्त पाणी प्यावं वाटतं. परंतु शीतलता संतुलित ठेवण्यासाठी हा मदत करत असल्यामुळं उन्हाळ्याचे तर परिणाम कमी करेलच आणि तहान लागणं सुद्धा कमी करेल. बरोबर आहे. ठीक आहे, पुढे आणखीन बघूयात. सावधानीमध्ये काय सांगितले बघा. ज्यांना कफज विकार आहेत, म्हणजे काय काय, सर्दी, पडस, खोकला, दमा, टॉन्सिल्स, दमा असणाऱ्या लोकांनी तरी चुकून सुद्धा शीतली प्राणायाम करू नये. 1-2 जरी चक्र केलं तरी त्यांना दम्याचा त्रास लगेच वाढू शकतो. किंवा वारंवार ज्यांना सर्दी होते किंवा नाकातून पाणी सारखं वाहते, लगेचच थोडं जरी बदल झाला तरी नाक बंद होतंय, अशा लोकांनी सुद्धा शीतली तिथं करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच हिवाळ्यात करू नये आणि निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा करू नये. टॉन्सिल्स म्हणजे घशात दुखण्याचा जो प्रकार आहे त्यांनी सुद्धा करू नये. किंवा शीतली प्राणायाम करताना पूर्ण तोंडाचा जो भाग आहे मधला आणि टॉन्सिल्सचा विशेष भाग आहे तो सुद्धा थंडगार पडतो. बरोबर आहे. टॉन्सिल्स जितके गरम राहतील तितकं ते चांगलं राहतात आणि थंडीमुळे ते आणखीन, टॉन्सिल्स असणाऱ्या लोकांना थंड खाऊ नका असं म्हणलं जातं बघा. बरोबर आहे. मग शीतली तर थंड करणार आहे म्हणून त्यांनी सुद्धा ते टाळावं. तसेच पुढचा जो आहे शीतकारी, हा सुद्धा थंड करणाराच आहे. कृती कशी आहे, दात एकमेकावरती पक्की ठेवून जीभ दातांच्या आतून मुळांची चिटकवून ठेवायची आणि ओठ मात्र उघडे असतील. ओठ बंद करायचे का नाही, ओठ उघडे असतील आणि शीत शीत असा आवाज करीत श्वास आत घेणे आणि तो पूर्ण घेतल्यानंतर तोंड मिटून ठेवून पुन्हा आपण परत नाकाने श्वास सोडू शकतो. म्हणजे ही झाली त्याची कृती. लाभ काय आहेत? शीतकारी प्राणायामाचा अभ्यास केल्यामुळे कामदेवाप्रमाणे योगी आकर्षक बनतो. म्हणजेच चेहरा बघा, कामदेवाप्रमाणे आकर्षक बनतो म्हणजे काय? कामदेवाचं वैशिष्ट्य काय आहे? तो सुंदर आहे. बरोबर आहे. उपमा कशाची दिलेली आहे बघा. चंद्रासारखा शीतल, म्हणजे चंद्राचा आहे का तो? नाही, शीतल आहे. बरोबर आहे. आणखीन कशाची उपमा असते हो? सूर्यासारखा तेजस्वी. सूर्यासारखा तेजस्वी, म्हणजे तो सूर्यच असतो का? सूर्य नसतो. त्याच्यासारखा तेजस्वी असतो. म्हणजेच प्रत्यक्ष त्याचा अर्थ न घेता कामदेवाप्रमाणे आकर्षक. कामदेव कसा आहे? आकर्षक आहे, सुंदर आहे. म्हणून मग याचा फायदा आपण सामान्य भाषेमध्ये काय सांगू शकतो? तर चेहऱ्यामध्ये प्रसन्न भाव. चेहरा कितीही सुंदर असू द्या आणि जर चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसेल तर चेहरा चांगला वाटतो का हो बघणाऱ्याला? बरोबर आहे. चेहऱ्यावरती कितीही शृंगार करा, कितीही मेकअप करा, तर चेहऱ्यावरती हास्यच नसेल तर तो गोड वाटतो का हो? बरोबर नाही. आहे. हं. म्हणजे चेहऱ्याचं खरा शृंगार हा काय आहे? तर हास्य आहे. चेहरा प्रफुल्लित राहणं. सावळी जरी व्यक्ती असली तरी ती प्रफुल्लित असेल तर खूप छान वाटते, सुंदर दिसते. तसंच म्हणजेच चेहरा कसा होतो त्या व्यक्तीचा? प्रफुल्लित आणि प्रसन्न. तसेच तजेलदार, तेजस्वी. बरोबर आहे. काही लोकांना आपण काय म्हणतो बघा थोडक्यात? तोंडावर काय माशी बसली तरी उठत नाही असं काय तर म्हणतो बघा. बरोबर आहे. म्हणजे काय? तर चेहरा जो आहे तो निस्तेज आहे. तेजच नाही चेहऱ्यावरती. बरोबर आहे. मग तेजस्वी चेहरा करण्यासाठी सुद्धा हा उपयोगी आहे आणि सौंदर्यात वृद्धी होते. आता आणखीन एक महत्त्वाचा विषय मी सांगतो तुम्हाला. सौंदर्य हा गुण कुणाचा आहे माहिती आहे का? कफाचा आहे. जसे की वात, पित्त, कफ. जसे की मी सुरुवातीला सांगितलं बघा.
गोरं असणं किंवा सावकाश चालणं, सावकाश बोलणं, सावकाश बसणं, सावकाश विचार करणं, थोडंसं जाड असणं किंवा आणखीन एक गोष्ट काय सांगता येते की सुंदरता, आकर्षकता, सौंदर्य, तजेलदारपणा हे सुद्धा कफाचेच गुण आहेत. कुणाचे गुण आहेत? कफाचे. मग शीतकारी आहे किंवा शीतली आहे हे कोणाला कमी करतात? पित्ताला कमी करतात आणि कफाचं प्राधान्य वाढवतात. कफाचं प्राधान्य वाढणं म्हणजेच सौंदर्याचं प्राधान्य वाढणं असं सुद्धा तिथं सांगू शकतो आपण. तसेच पुढे काय म्हणले, तो योगींद्र अर्थात योग्यामध्ये असामान्य ठरतो कोण? शीतकारी करणारा. तसेच निद्रा, आळस अंगात उत्पन्न होत नाहीत. सृष्टी संहार करण्याची शक्ती येते. म्हणजे उपमा अलंकार आहे इथं सुद्धा. सृष्टी संहार करण्याची म्हणजेच आपण त्याला काय समजूया तिथं, तर योग्याला बलिष्ठ होतो योगी असं सुद्धा म्हणू शकतो किंवा त्या सिद्धी पण असू शकतील त्या त्या काळामध्ये असा बलिष्ठपणा. आता बघा मच्छिंद्रनाथ असतील किंवा गोरक्षनाथ असतील यांच्या पुढं देवी देवता सुद्धा टिकत नव्हत्या युद्धासाठी. असं इतकं बलिष्ठ प्रमाण वाढलेलं होतं. तर ते योगाच्या जीवावरती तेवढं बलिष्ठपणा त्यांच्यामध्ये आलेला होता किंवा योग्याला संकल्पानुसार उत्पत्ती व विनाशाची सिद्धी प्राप्त होते. ह्या सिद्धीचा भाग आहे. सिद्धी म्हणलं की जे अशक्य आहे ते म्हणजे सिद्धी. तसेच पुढे काय म्हणले यांच्यात बी आणखीन भूक व तहानेचा उपद्रव होत नाही व आणखीन एक गोष्ट म्हणजे तोंडाची दुर्गंधी कमी होते. तोंड खूप सुंदर आहे पण तोंडाचा जर वास येत असेल तर ते पण चुकीचं आहे की नाही हो? बरोबर आहे. मग तोंडाची दुर्गंधी कमी करणं सुद्धा इथं महत्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला उपयोगी पडू शकतो. बघा तोंडाची दुर्गंधी येण्याचं काय कारण सांगता येईल, तर दात व्यवस्थित स्वच्छ होत नसतील किंवा दातामध्ये खाल्लेल्या अन्नाचे कण चिटकून राहत असतील. हा ब्रश करतोय आपण तरी पण ते तसेच दिसून येत आहेत. म्हणजे वास येतो. तर ज्यावेळी शीतकारीमध्ये आपण दातात मधून श्वास घेतो, हा श्वास कुठून जातो? दातांच्या फट्टीतून जातो. बरोबर आहे. ज्यावेळी असा श्वास घेतो त्यावेळी तेथील जे कण आहेत ते तर निघणारच आहेत. बरोबर आहे. दात स्वच्छ करण्याची आणखीन एक पद्धत आहे बघा. ब्रश तर करतो त्याच्यानंतर दात स्वच्छ होतात. आणखीन एक पद्धत म्हणजे दोरा वापरून पण काही जण दाताची स्वच्छता करतात. ती पद्धत आपल्याकडे नाही तशी, पण एकेका दाताच्या मधल्या भागामध्ये दोरा टाकून मागे पुढे करून सुद्धा दात स्वच्छ केले जातात. त्याच्यामुळं काय होतं, तर आहे नाही तो मल निघून जातो. तसेच ती जी क्रिया आहे ती शीतकारी प्राणायामामध्ये दिसून येते. याच्यामुळं काय होतं की मल निघून जातो आणि जे बॅक्टेरिया असतात ते सुद्धा नाश पावतात. तोंडाची दुर्गंधी निर्माण करणारे जे बॅक्टेरिया असतात ते सुद्धा हवेच्या घर्षणाने किंवा ऑक्सिजनच्या जास्त मात्रेमुळं ते सुद्धा नाश पावतात. म्हणूनच तिथं काय म्हणलेलं आहे, तोंडाची दुर्गंधी कमी होते असं म्हणलेलं आहे. तर सावधानी काय आहे, तर काही लोकांच्या हिरड्या सुजतात बघा, खालून मोठ्या लट सुजून येतात किंवा काही लोकांचे दात दुखतात. अशा लोकांनी पण करू नये. तसेच दाताला थंड लागू देत नाही बघा काही लोकांच्या. थंड लागलं की झणझण झणझण करायला लागतं. अशा व्यक्तींनी पण शीतकारी करू नये किंवा कफज विकार, सर्दी, पडसे, खोकला, दमा, टॉन्सिल्स अशा व्यक्तींनी पण करू नये आणि हिवाळ्यात करू नये किंवा कमी प्रमाणात करावा. निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी एक मिनिट हा. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आहे तर निम्न झाले. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करावा. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि निम्न रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये. पुढचा बघूयात आणखी. थोडासा वेळ आहे, बघूयात किती होते. उद्या नवीन टॉपिक सुरू करावा म्हणत होतो आपण, पण हे आज काय संपलं असं वाटत नाही.
बसरिका. त्याप्रमाणे शीतलीचा अर्थ काढला, उज्जाईचा अर्थ काढला, तसाच बसरिकेचा अर्थ काय निघतो? बसरिका या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे भाता असा आहे. भाता कोण वापरतो? लोहार. लोहार. कशासाठी वापरतो? विस्तव जो आहे, लोखंडाला वेगवेगळे आकार देण्यासाठी. लोखंडाला आकार देण्यासाठी नाही. भात्यानं कसं लोखंडाला आकार देता येईल? गरम करण्यासाठी, ठोकण्यासाठी. भात्यातून फक्त हवा बाहेर कोळसा पडतात गरम जोरात. करण्यासाठी हवा. हा, की आपण चुलीमध्ये फुंकतो फुकारीने, बरोबर आहे. तर त्याच्यानं काय होतं? अग्नी पेटतो, बरोबर आहे, किंवा जास्त प्रमाणामध्ये प्रज्वलित होतो. भात्याचं कार्य सुद्धा तसंच आहे. तो लोखंडावरती परिणाम करत नाही, तो विस्तवावरती परिणाम करतो. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये विस्तव निर्माण करण्यासाठी, ज्वाला निर्माण करण्यासाठी किंवा उष्णता निर्माण करण्यासाठी भात्याचा उपयोग होतो. जेवढं फुंकल तेवढं ते निखारे आणखीन उष्ण होतात, म्हणजे लाल भडक होतात. त्याच्यासाठी भाता वापरतो. भाता वापरताना भात्यामध्ये जाताना हवा सावकाश जाते, पण ज्यावेळी भाता ओढला जातो किंवा दाबला जातो त्यावेळी हवा मात्र जलद येते, फास्ट येते. म्हणून सुद्धा त्याला भात्याची संज्ञा दिलेली असेल असं म्हणता येईल. ज्यावेळी भात्यातून हवा बाहेर येते त्यावेळी जोराचा आवाज निघतो. तुम्ही खरंच जर ऐकलेलं असेल तर आता भात्याच्या याच्यावरती लोहार काम करत नाहीत सध्या, त्यांच्याकडे ते हे आलेले आहेत, ते गोल फिरवतात बघा, तशी यंत्र आता सध्या आहेत. पूर्वी भात्याचा वापर व्हायचा. भात्या खाली ओढला की जोरामध्ये हवा बाहेर पडायची, आणि ज्यावेळी ही हवा बाहेर पडायची त्यावेळी जोराचा आवाज निघायचा. हा आवाज कसा? थोडक्यात आणखीन एक उदाहरण सांगता येईल तिथं, की ज्याप्रमाणे नाग जो आहे तो फुतकाऱ्या मारतो बघा, त्यावेळी सुद्धा आवाज निघतो एक प्रकारचा. बघितलंय का कधी? ऐकलंय का? टीव्हीवर हो तर सर. बघितलंय का कधी? टीव्हीवर रिअल बघितलं. रिअल मध्ये नसेल. रिअल मध्ये फुटकाऱ्या मारेपर्यंत आपण बघणार नाही, पण बरोबर आहे, नुसता दिसला तरी पळून जाऊ. ठीक आहे. ज्याचा वापर लोहार जलद हवा सोडून लोखंड गरम करतो आणि त्यातील अशुद्धता दूर करतो. त्याचप्रमाणे भस्त्रिका प्राणायाम शरीरातील सर्व अशुद्धता व मल दूर करण्यासाठी शरीराचा भाता बनवू शकतो. आपण कालच बघितले बघा, एक म्हणले की धातूला गरम केलं की त्याच्यातील अशुद्धता निघून जाते आणि धातू शुद्ध होतो. इथं पण भाता काय करतोय? लोखंडाला गरम लवकर होण्यासाठी मदत करतोय. मग धातू गरम झाला की मल दूर होतात. तसंच शरीरातील अशुद्धता दूर करण्यासाठी हा भस्त्रिका प्राणायाम शरीराचा भाता बनवू शकतो, असं सुद्धा तिथं म्हणलेलं आहे. तसेच कृती काय सांगितले? लोहाराच्या भात्याप्रमाणे फुफ्फुस फुफ्फुस असा आवाज काढीत, फुसफुस असा आहे, फुसफुस असा आवाज काढीत दोन्ही नाकपुड्यांनी श्वासोश्वास करावा. घेताना सावकाश व सोडताना बलपूर्वक व जलद. हे इथं अंडरलाईन करण्यासारखं आहे किंवा महत्वाचं आहे. सोडताना बलपूर्वक व जलद हे वर्णन गेरंड संहितेमध्ये आलेलं आहे. यामध्ये श्वासोश्वासाची जलद आणि सशक्त प्रक्रिया समाविष्ट असते आणि हवेची हालचाल श्रवणीय आवाजासह असते. बाहेर सोडला जाणारा श्वास हा सशक्त असतो, जोराचा असतो, जलद असतो, बलिष्ठ असतो, किंवा तो आवाज जो आहे बाहेर येणारा तो श्रवणीय असतो, म्हणजे कानाला ऐकू येण्यासारखा असतो, असं सुद्धा त्याचं वर्णन आहे. श्वास सोडताना सापाच्या फुटकाराप्रमाणे आवाज निघतो. तसेच पुढे आणखीन काय म्हणलंय? शरीरास थकवा आल्यास थांबून उजवीने दीर्घ श्वास घेऊन
पूरक करून यथाशक्ती कुंभक करावा व डावीने रेचक करावा. ज्यावेळी आपण भस्त्रिका प्राणायाम करू जोरजोराने आणि 10-20 वेळेस केलो आपण, थकवा आल्यासारखं वाटते किंवा अशक्त झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी अशी क्रिया करावी असं सुद्धा सांगितलेलं आहे. कशी क्रिया? त्यावेळी थांबायचं थकवा आल्यासारखं आणि उजवीने दीर्घ श्वास घ्यायचा, यथाशक्ती कुंभक करायचा आणि डावीने रेचक करावे असं सुद्धा घेरंड संहितेमध्ये वर्णन आहे. आणखीन परत मग भस्त्रिका प्राणायाम करायचा. परत थकवा आल्यासारखं वाटलं तर परत अशी क्रिया करायची आणि परत भस्त्रिका प्राणायाम करायचा असं तिथं वर्णन आहे. तसेच BKS अयंगार. आता बघा, भस्त्रिकेची क्रिया किंवा कपालभातीची क्रिया कशा आहे तो? श्वास बाहेर सोडण्यावरती जास्त जोर आहे, आत घेण्यावर आहे का हो? बरोबर आहे का? श्वास बाहेर सोडण्यावरती जास्त जोर आहे. म्हणून दोन्ही क्रियामध्ये भस्त्रिका आणि कपालभाती. म्हणून BKS अयंगर यांनी काय म्हणलेलं आहे, तर भस्त्रिका कपालभातीची तत्सम प्रक्रिया किंवा कपालभातीचे सौम्य स्वरूप आहे. कपालभातीमध्ये एक क्रिया जास्तीची होती, ती म्हणजे पोटाची. पोटाचे धक्के त्याच्यामध्ये सामील असतात, पण याच्यामध्ये पोटाचे धक्के सामील नसतात. क्रिया तशीच आहे, जोराने श्वास बाहेर फेकणे. आत घेण्याकडे तेवढं लक्ष नसतं, बाहेर फेकण्याकडे जास्त लक्ष असतं. तसंच पुढं काय म्हणले, लोहाऱ्याच्या भात्याने जसा विस्तव अधिक प्रज्वलित होऊन उष्णता वाढते, बरोबर आहे, तसेच या प्राणायामामुळं शरीरांतर्गत उष्णता वाढते. आता बघा, काही लोक शीतल असतील तर काही लोक उष्ण असतील. उष्ण असणाऱ्या लोकांनी शीतली शीतकारी करावं म्हणून सांगितलंय. आता थंड असणाऱ्या लोकांनी कसं करावं? बरोबर आहे, त्याचा आपण विचार करावा लागेल. म्हणजेच शीतल असणाऱ्या लोकांनी भस्त्रिका करावी, जेणेकरून त्याच्या शरीरामध्ये शरीरांतर्गत उष्णता वाढण्यास तिथं मदत होते. तसेच कुंडलिनी चक्र हलविणारा आहे. सुषुम्नेचा अवरोध दूर करून सुषुम्नेचे मुख उघडणारा आहे. आता हे महत्वाचं आहे बघा योगासाठी. योगाला सुषुम्नेचं द्वार उघडणं आणि कुंडलिनी चक्र हलवणं हे गरजेच्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी उष्णतेतून जास्त लवकर ह्या होतात. सुषुम्नेचं मुख सुद्धा उघडतं. जलद भस्त्रिका केल्यामुळं उष्णता निर्माण होते आणि त्यामुळं सुषुम्नेचं मुख लवकर उघडतं. तसेच ब्रह्म, विष्णू आणि रुद्र ग्रंथीचे भेदन करणारा आहे. म्हणजे काय हो? कुठं असतात त्या ग्रंथी? माहित आहे का कुणाला? ब्रह्म, विष्णू, रुद्र ग्रंथी कुठं असतात? ठीक आहे, निघून तर गेला नाहीत, आहेत का सर्वजण? ठीक आहे, आहेत. ठीक आहे. पुढे बघूया मग आणखीन. साधकास सांगा ना, ते ब्रह्मा विष्णू तर तुम्ही सांगा ना कुठे आहेत ते ग्रंथी? उद्याच्या तासामध्ये बघूया. ठीक आहे, इमेज आहे माझ्याकडे ते, पण सापडत नाही. जर इमेज असली की व्यवस्थित विश्लेषण करता येते त्यात. ठीक आहे, बघूयात पुढे. साधकास रोगराईचा त्रास होत नाही. आता ही रोगराई कशी आली हो? रोगराई म्हणजे काय? तर संसर्गजन्य रोग, जसे की काय होता 1-2 वर्षाखाली आलेला कोविड होता बघा. रोगराई म्हणजे पसरणारे आजार.
एकाकडून दुसऱ्याला होणारे आजार, जसं की कोविड होता, कोरोना होता, किंवा जुन्या काळामध्ये महामारी होती, किंवा तिलाच काय म्हणलं जायचं साधारण भाषेमध्ये, बेमारीचा गड्डा म्हणायचे बघा. ऐकले का कधी? हा सुद्धा काय होता? पसरणारा रोग होता. असे वेगवेगळे आणखीन विकार आहेत, त्यांना आपल्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण थोडक्यात, की एकमेकाकडून एकमेकाला होणारे, एकाकडून दुसऱ्याला पसरणारे म्हणजे संसर्गजन्य रोग. त्याला म्हणायचं रोगराई पसरली. नगरामध्ये बघा बातमी कशी येते पेपरला, की ही रोगराई नगरामध्ये पसरली, अशी म्हणजे पसरणारे रोग. या अशा रोगांचा त्रास होत नाही, म्हणजे संसर्गजन्य रोगांचा त्रास होत नाही, असं तिथं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. आणखीन काय म्हणले, दिवसेंदिवस आरोग्य वाढतं. शीतकारीमध्ये काय म्हणलं, सौंदर्य वाढतं म्हणजे काय? तर नुसतं सौंदर्य सुंदरच असून जमल का हो? त्याचं आरोग्य सुद्धा असणं गरजेचं आहे. आरोग्य म्हणजे काय? आरोग्याची व्याख्या काय आहे? माहित आहे का कुणाला? आता आरोग्याच्या व्याख्या भरपूर वेगवेगळ्या आहेत, पण ज्यांचे वात पित्त कफ सम आहेत. आता पुढचा विषय आहे बघा, लगेच तिथं खाल्ल्या ओळीमध्ये आहे बघा, वात पित्त आणि कफ हे त्रिदोष सम करणारा आहे. मग त्याच्या अगोदरच आपण बघतोय आरोग्य काय. तर आयुर्वेदामध्ये असं म्हणलेलं आहे, की ज्या व्यक्तीचे वात पित्त आणि कफ ही त्रिदोष सम आहेत, सामान्य अवस्थेमध्ये आहेत, त्याला आरोग्य असं म्हणलेलं आहे. किंवा आरोग्याच्या आणखीन भरपूर व्याख्या आहेत, त्याच्यातली एक व्याख्या म्हणजे वात पित्त कफ त्रिदोष सम असणं. आणखीन काय म्हणले त्याच्यामध्ये, की या तिघापैकी एकामध्ये जरी कमी जास्तपणा आला तर रोग उत्पन्न होऊ शकतो, असं म्हणलेलं आहे. कमी झाल्यास तितकेशी होणार नाहीत, पण वाढल्यामुळं रोग नक्कीच निर्माण होणार, असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. किंवा सप्तधातू जे आहेत, हे सप्तधातू व्यवस्थित निर्माण होणं, त्यांच्या निर्माण कार्यामध्ये बाधा न असणं, हे सुद्धा असं सुद्धा आरोग्य म्हणलेलं आहे. किंवा शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने निरोगी असणं, असं वेगवेगळ्या व्याख्या आरोग्याच्या आहेत. परंतु खाली काय म्हणलंय, वात पित्त आणि कफ ही त्रिदोष सम करणारा आहे, असं म्हणलेलं आहे भस्त्रिकेला. आता बघा, शीतलीमध्ये कसं होतं, पित्ताचं शमन करणारा होता शीतली. तसंच सूर्यबेदी काय आहे, कफाचं शमन करणारा आहे. म्हणजे कफ अतिरिक्त वाढलेला असेल तर सामान्य अवस्थेमध्ये अन्न, कधीच असं म्हणायचं नाही बघा, कफाचा नाश करणारा आहे असं म्हणायचं नाही, शमन करणारा आहे म्हणायचं. जर कफाचा नाश झाला तर तुम्ही जिवंत राहणार नाही, मरून जाताल. पित्ताचा नाश झाला तर तुम्ही जिवंत राहणार नाही, शमन करणारा आहे असं म्हणायचं कधीही. तसं मग सूर्यभेदी किंवा शीतली हे एक एक विकारावरती काम करतील, पित्त किंवा कफ, परंतु तिघांनाही सम करणारा, समान मात्रेत ठेवणारा, म्हणजेच दिवसेंदिवस आरोग्य वाढवणारा हा कोण आहे? भस्त्रिका आहे. तसेच ऊर्जा वाढवतो. आता कालच्या तासामध्ये सुद्धा आपण ऊर्जेविषयी बोललोय बघा. ऊर्जा म्हणजे काय? शरीराची ऊर्जा कशाला म्हणतो आपण? कशातून मिळते? प्राणवायूमधून मिळते, बरोबर आहे. आणि भस्त्रिकेच्या अभ्यासाने शरीरामध्ये प्राणवायूचा संचार जास्त होतो, म्हणजेच प्राणायामाला काल चार्जर असं आपण म्हणलेलं आहे. आणि जास्तीत जास्त भस्त्रिकेचा जर अभ्यास केला, प्राणवायूचा जास्तीत जास्त संचार झाल्यामुळं शरीरातील प्राण ऊर्जा वाढते किंवा ऊर्जेचं प्रमाण वाढतं. जितका ऑक्सिजन पुरेपूर असेल शरीरातील प्रत्येक पेशीला, प्रत्येक अवयवाला, डोळ्याला, कानाला, नाकाला, हृदयाला, फुफ्फुसाला, किडनीला, लिव्हरला, या सगळ्यांनाच काम करण्यासाठी सगळ्यात गरजेची वस्तू म्हणजे ऑक्सिजन आहे. पहिल्यांदा ऑक्सिजन लागतो आणि प्रत्येक पेशीमध्ये त्या पेशीचं कार्य होण्यासाठी ऑक्सिजन हा घटक सगळ्यात महत्वाचा आहे.
त्याच्यावरती सगळ्या रासायनिक क्रिया होत असतात. मग हे जर प्रमाण वाढवायचं असेल, ऑक्सिजनचं प्रमाण जर शरीरामध्ये चांगलं राहावं असं वाटत असेल, तर भस्त्रिका प्राणायाम तिथं मदत करतो. आणि कोविडमध्ये सुद्धा बघा कशाचं काउंटिंग केली जात होती व कोविडमध्ये, तर ऑक्सिजन कोणामध्ये किती प्रमाण आहे. कमी प्रमाण झालं तर तो कोविडचा बाधक आहे असं समजलं जायचं. बरोबर आहे. आणि कोविडमध्ये सुद्धा कोविड ठिकाणी सेंटरवरती योग शिक्षक दिले होते आणि योगा शिकवण्यासाठी सांगितलं होतं. मी सुद्धा 3 महिने कोविड सेंटरवरती योग शिकवलेला आहे. आणि अ, कपज विकार आहे ते. कोविड म्हणजे कसा विकार आहे? कपज. आणखीन काय म्हणता येईल त्याला? तर रेस्पिरेटरी सिस्टमशी निगडीत असणारा विकार होता तो कोविड. म्हणजे फुफ्फुसाशी निगडीत असणारा. मग अन्नमय कोश म्हणजे हाडामासाच्या शरीराला मजबूत करण्यासाठी आसनं करावा असं सांगितलेलं आहे. तसं रेस्पिरेटरी सिस्टमवरती जास्तीत जास्त प्रभाव कोणाचा आहे? आसनांचा नाही, प्राणायामाचा आहे. बरोबर आहे. रेस्पिरेटरी सिस्टमला मजबूत करण्यासाठी किंवा ऑक्सिजनची पूर्तता जास्त करण्यासाठी, वाढवण्यासाठी हे तिथं मदत करणारे होते. बरोबर आहे. पण त्यावेळी असं होत होतं, की तहान लागली आणि आपण विहीर खोदतोय. बरोबर आहे. जे विकार झालाय आपल्याला आणि आपण योग करतोय, असा सुद्धा प्रकार तिथं होतो. म्हणजे त्यांच्या फुफ्फुसाला कसली सवय नाही, प्राणायामाची सवय नाही. फुफ्फुसं त्यांची मजबूत झालेली नाहीत किंवा म्हणावी तितकी त्यांची कॅपॅसिटी नाही. आहे ती कॅपॅसिटी कमी झालेली आहे. फुफ्फुसाच्या नळ्या रुंद झालेल्या आहेत आणि आपण आता तहान लागली आणि विहीर खोदतोय अशातला प्रकार तिथं होत होता. परंतु तरीही तिथं ते प्राणायाम त्यांना फायदा देणारे होते. तर पूर्वीपासूनच जर ते प्राणायाम करत आले असते, तर त्यांचे फुफ्फुस मजबूत तर असतेच किंवा ठीक आहे, पुढे बघूयात आणखीन. मधुमेह आणि लठ्ठपणा यामध्ये लाभ होतो. मधुमेह असेल किंवा लठ्ठपणा असेल. लठ्ठपणा म्हणजेच काय? फॅट वाढलं असं म्हणतो शरीरामध्ये. मग ते बर्न होणं गरजेचं आहे. आणि भस्त्रिका प्राणायामामुळं फॅट बर्न होतं. कसं? तर ते आपण संशोधनातून सांगण्यात आलेलं आहे. किंवा मधुमेहामध्ये काय होतं? बघा, साखर जी खातो आपण, ती साखर रक्तामध्ये तशीच पडून राहते. साखर म्हणजे काय? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे काय? या शरीराचं इंधन आहे ग्लुकोज. जसं की गाडीचं इंधन पेट्रोल आहे. तसं या शरीराचं इंधन काय आहे? ग्लुकोज. ग्लुकोजमधून आपल्या शरीराला ऊर्जा भेटत असते. मग गाडी पळाली तरच पेट्रोल संपतं, गाडी थांबली तर पेट्रोल संपतं का? नाही. तसंच वजन वाढणाऱ्या लोकांचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे भस्त्रिका प्राणायामामुळे ग्लुकोज बर्न होणं किंवा फॅट बर्न होणं या गोष्टी घडून येतात. का? त्या करून बघितल्यानंतर अनुभवात येतात बघा. मग लक्षात येईल तुमच्या, की खरंच बाबा लठ्ठपणा कमी होतोय किंवा मधुमेह कमी होतोय. बर्न होणं तिथं गरजेचं आहे. तसेच आता सावधानीमध्ये काय सांगितलेलं आहे? विश्लेषण भरपूर करता येतं, पण थोडा वेळ कमी आहे आपल्याला. तर सावधानीमध्ये काय आहे? उच्च सर 8 रक्तदाब वाजले. काय म्हणलात? सर 8 वाजले सर. ठीक आहे, झालं, संपूया तेवढं. भस्त्रिका संपवा म्हणून थांबलोय मी. अर्ध्यात बरं सर. थांबवता आलं. हां. आता खरं तर पूर्ण टॉपिकच संपवायचा होता आज, पण राहिलं थोडं. उद्या बघूयात, ते नवीन टॉपिक करावं म्हणत होतो उद्या. ठीक आहे. 7:15 1 मिनिट राहिलेला आहे. पूर्ण करूयात तेवढा. सावधानीमध्ये काय आहे? उच्च रक्तदाब, हृदयविकार गर्भवती महिलांनी करू नये किंवा अशक्त लोकांनी सुद्धा करू नये. आता याच्यामध्ये सुद्धा विश्लेषण करण्याचं भरपूर आहे. अशक्त लोकांनी का करू नये? सांगता येईल? अशक्त लोकांना भस्त्रिका केल्यानंतर बऱ्याचदा चक्कर येते सर. बरोबर आहे. चक्कर येते किंवा हा उष्णता निर्माण, ऊर्जा निर्माण करणारा आहे. तो अशक्त लोकांना पेलावणारा नाही.
किंवा 5 चक्र भस्त्रिकेचे करून बघा आणि मग सांगा अशक्त लोकांनी का करू नये. ठीक आहे. उद्याच्या तासामध्ये बघूयात, मग थांबूया. याच्या नोट्स मी पाठवतो आज झालं तर. हो सर. राम सर, हा, लिव्ह करू करा द्या का? होस्ट. पोस्ट करू होस्ट का? करा की. ठीक आहे.